Good morning, students. Now, today's part of chemical thermodynamic is expression for the maximum work, then internal energy, first law of thermodynamic, mathematical expression for first law of thermodynamic for various processes like isothermal process, adiabatic process, isobaric process, and isochoric process. Okay, हा आहे आजचा भाग. सुरुवातीला बघूया डिराइव द एक्सप्रेशन फॉर द मॅक्सिमम वर्क. काय क्वेश्चन दिलेला आहे? डिराइव द एक्सप्रेशन फॉर द मॅक्सिमम वर्क. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. 2 मार्कला किंवा 3 मार्कला हे डेरिवेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बऱ्याचदा विचारलेलं आहे बोर्डाला, त्यामुळे हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनसुद्धा आहे पुढे. तर सुरुवातीला आपण ह्याचं थेरॉटिकल पार्ट बघूया. काय केलेलं आहे? सिलेंडर घेतलेले आहेत आणि त्या सिलेंडरमध्ये आयडियल गॅस एनक्लोज केलेला आहे. किती एन मोल्स आयडियल गॅस एनक्लोज केलेला आहे? बघा थेरॉटिकल पार्ट काय आहे. कन्सिडर एन मोल्स ऑफ अन आयडियल गॅस एनक्लोज इन अ सिलेंडर. सिलेंडरमध्ये काय एनक्लोज केलेलं आहे? एन मोल्स ऑफ अन आयडियल गॅस. कन्सिडर n moles of an ideal gas enclosed in a cylinder fitted with frictionless movable rigid piston. त्या सिलेंडरला काय फिट केलेलं आहे? फ्रिक्शनलेस मूवेबल रिजिड पिस्टन जोडलेला आहे. द गॅस इन द सिलेंडर एक्सपांड्स आइसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम द इनिशियल वॉल्यूम V1 टू फायनल वॉल्यूम V2 ॲट टेम्परेचर T. सिलेंडरमध्ये गॅस भरल्यानंतर त्या सिलेंडरला पिस्टन जोडल्यानंतर त्या सिलेंडरमध्ये असलेला गॅस एक्सपांड होतो. कसा एक्सपांड होतो? आइसोथर्मली अँड रिव्हर्सिबली. द गॅस इन द सिलेंडर एक्सपांड्स आइसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम द इनिशियल वॉल्यूम V1 टू फायनल वॉल्यूम V2 ॲट टेम्परेचर T. द एक्सपान्शन टेक प्लेस इन अ नंबर ऑफ स्टेप्स. आणि हे जे एक्सपान्शन होते, गॅसचं एक्सपान्शन जे होते ते नंबर ऑफ स्टेप्समध्ये होते. ओके. When the volume of gas increases by an infinitesimal amount dV. या सिलेंडरमध्ये जो गॅस आहे त्या गॅसचं व्हॉल्यूम इन्क्रीज होते. कसं इन्क्रीज होते? बाय अ व्हेरी स्मॉल अमाऊंट, इन्फायनाइटेसिमल अमाऊंट dV इन अ सिंगल स्टेप. एका स्टेपमध्ये. When the volume of a gas increases by an infinitesimal amount dV in a single step, then the small quantity of work done dW is equal to minus P external dV. काय येईल वर्क डनचं एक्सप्रेशन? dW is equal to minus P external dV. आता इथे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दिले बघा. पहिल्या सिलेंडरमध्ये गॅस आहे, त्या गॅसचा व्हॉल्यूम V1 आहे. पहिली स्टेप आहे. पहिली स्टेप झाल्यानंतर गॅसचा व्हॉल्यूम स्लाइटली इन्क्रीज झालेला दिसतोय बघा. दॅट इज डीव्हीने इन्क्रीज झालेला आहे. सुरुवातीचा व्हॉल्यूम V1 दिलेला आहे. दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस थोडासा एक्सपांड झाला, आइसोथर्मली आणि रिव्हर्सिबली एक्सपांड झाला. एक्सपांड झाल्यानंतर व्हॉल्यूम थोडंसं वाढलं. परत सिलेंडरमध्ये जो जोडलेला पिस्टन आहे तो परत खाली आला. परत खाली आल्यानंतर परत गॅस एक्सपांड झाला. ही प्रोसेस आइसोथर्मल आणि रिव्हर्सिबल आहे. त्यामुळे पिस्टन वरती येईल, खाली जाईल, वरती येईल, खाली जाईल. पण ही प्रोसेस होत असताना व्हॉल्यूम स्लाइटली इन्क्रीज होते बघा. कसं इन्क्रीज होते? इन्फायनाइटेसिमल अमाऊंट, दॅट इज dV. ओके. मग दुसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस आहे त्याचा व्हॉल्यूम dVने इन्क्रीज झाला. तिसऱ्या सिलेंडरमध्ये गॅस परत आणखीन एक्सपांड झाला, व्हॉल्यूम स्लाइटली इन्क्रीज झालं, तो सुद्धा dVने इंडिकेट केलेला आहे. आणि अशी प्रोसेस कंटिन्युअसली होत राहील. ओके. तिसरा पॉईंट काय दिलाय बघा. ॲज द एक्सपान्शन इज रिव्हर्सिबल. दिलेलं एक्सपान्शन कसं आहे? रिव्हर्सिबल. As the expansion is reversible, P is greater by a very small quantity dP. As the expansion is reversible, P is greater by a very small quantity dP than external pressure P external. एक्सपान्शन कसं आहे? रिव्हर्सिबल आहे. त्यामुळे P हा कसा असेल? P is greater by a very small quantity dP than P external. Thus P minus P external is equal to dP. त्यामुळे P minus P external काय येईल? dP. Therefore P external ची व्हॅल्यू काय येईल? Therefore P external is equal to P minus dP. ह्याला म्हटलं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन फर्स्ट काय होतं?
वर्क डनचं एक्सप्रेशन होतं dw इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल dv. दिस इज एक्सप्रेशन नंबर फर्स्ट. आणि दुसरी इक्वेशन काय येईल, पी एक्सटर्नल इज इक्वल टू पी मायनस dp. नाउ कंबायनिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ला कंबाईन केल्यानंतर काय मिळेल, पी एक्सटर्नलची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी एक्सटर्नल प्रेशर, पी इज इक्वल टू पी मायनस डी पी. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर काय मिळेल, डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट पी मायनस डी पी इंटू डी व्ही. व्हॉट इज डी व्ही? डी व्ही इज स्मॉल इन्क्रीज इन वॉल्यूम. Small increase in volume. It is very very small, infinitesimal amount of volume, that is dV. So dW is equal to minus into bracket P minus dP into dV. सो आता मी काय करतो, इथे dV ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. dV ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर ब्रॅकेट ओपन केल्यानंतर काय एक्सप्रेशन येईल बघा, dW इज इक्वल टू मायनस पी dV प्लस dP dV. परत एकदा बघा, dW इज इक्वल टू मायनस पी डी व्ही प्लस डी पी डी व्ही, कारण मायनस मायनस प्लस होईल त्यामुळे प्लस डी पी डी व्ही झालं. ओके, निग्लेक्टिंग द प्रोडक्ट डी पी डी व्ही. वाय? बिकॉज डी व्ही इज व्हेरी व्हेरी स्मॉल, इन्फायनायटेसिमल स्मॉल इन्क्रीज इन वॉल्यूम, इन्फायनायटेसिमल स्मॉल इन्क्रीज इन वॉल्यूम. दॅट्स वाय डी व्ही इज व्हेरी व्हेरी स्मॉल. मग प्रॉडक्ट डी पी डी व्ही पण काय येईल, व्हेरी व्हेरी स्मॉल असेल तो. सो निग्लेक्टिंग द प्रोडक्ट डी पी डी व्ही विच इज व्हेरी व्हेरी स्मॉल, देअरफॉर वी गेट dw इज इक्वल टू dp dv ला निग्लेक्ट केल्यानंतर dwचं इक्वेशन काय येईल, dw इज इक्वल टू मायनस पी dv. दिस इज इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 3 काय आलं, dw इज इक्वल टू मायनस पी dv. आता इक्वेशन 3चं इंटिग्रेशन करायचं आहे आणि इंटिग्रेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, टोटल वर्क मिळेल. ओके, बघा इथे काय दिले, पॉईंट नंबर 4, द टोटल वर्क इज ऑब्टेन बाय इंटिग्रेशन ऑफ इक्वेशन 3. The total work is obtained by integration of equation 3 between the limits initial and final states. आपल्याला इथे लिमिट्स घ्यावे लागतील इंटिग्रेशन केल्यानंतर. कुठले लिमिट्स घ्यायचे, इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. मग इथे इनिशियल स्टेट कुठले घ्यायचे, इनिशियल व्हॉल्यूम अँड फायनल व्हॉल्यूम. बिकॉज व्हॉल्यूम इज अँड स्टेट फंक्शन. व्हॉल्यूम काय आहे, स्टेट फंक्शन आहे. सो देअरफॉर the total work is obtained by integration of equation 3 between the limits initial and final state. This is maximum work. आणि हे जे वर्क मिळेल ते कसं असेल, मॅक्सिमम. दिस इज मॅक्सिमम वर्क, द एक्सपान्शन बिंग रिव्हर्सिबल. हे एक्सपान्शन जे आहे ते कसं आहे, रिव्हर्सिबल आहे. दस आता इंटिग्रेशन करायचं, इथे इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू टेकिंग इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. इंटिग्रेशनचं सिम्बॉल इथं दिलेलं आहे बघा. व्हॉट इज द सिम्बॉल ऑफ इंटिग्रेशन, दिस इज द सिम्बॉल ऑफ इंटिग्रेशन. एस सारखा दिसतोय ना, आणि खाली दिला आहे इनिशियल स्टेट अँड वरती दिलेलं आहे फायनल स्टेट. सो इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू टेकिंग लिमिट्स इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट इज इक्वल टू, राईटला काय आहे, पी डी मायनस पी डी व्ही आहे. मायनस साईनचं इंटिग्रेशन होणार नाही त्यामुळे त्याला बाहेर घेतला. सो देअरफॉर मायनस इंटिग्रेशन PdV by taking limits V1 to V2, initial volume V1 and final volume V2. Okay, so hence what is the integration of dW? dW चं integration काय येईल, maximum work, that is W max. Integration of dW. What is the integration of dx? Integration of dx is equal to x. Integration of dy is equal to y. Therefore integration of dW is equal to W. पण हे वर्क डन कसं असेल, मॅक्सिमम असेल. वाय? बिकॉज द वर्क डन इज मॅक्सिमम बिकॉज द प्रोसेस इज आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल. प्रोसेस कशी आहे, आयसोथर्मल आहे आणि रिव्हर्सिबल आहे, त्यामुळे वर्क डन कसं मिळेल, मॅक्सिमम. सो हेन्स डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन V1 टू V2 PdV. याला म्हटलं इक्वेशन नंबर 4. ओके, नाव युझिंग आयडियल गॅस लॉ. व्हॉट इज आयडियल गॅस इक्वेशन, PV इज इक्वल टू NRT. बरोबर आहे. दिस इज आयडियल गॅस इक्वेशन. 11th स्टँडर्डला आपण स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये पाहिलेलं आहे आयडियल गॅस इक्वेशन. बाय कंबायनिंग बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ अँड ॲव्होगॅड्रोज लॉ, आयडियल गॅस इक्वेशन इज ऑब्टेन, दॅट इज PV इज इक्वल टू NRT. सो युझिंग द आयडियल गॅस लॉ, PV इज इक्वल टू NRT. व्हॉट इज P? P इज इक्वल टू NRT अपॉन V. बरोबर आहे. सो बाय सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यू ऑफ P इन इक्वेशन 4 वी गेट. इक्वेशन 4 मध्ये, इक्वेशन 4 कुठे आहे, दिस इज इक्वेशन 4. Equation 4 is
दिस इज इक्वेशन 4. ओके, या इक्वेशन 4 मध्ये आपण इथे आता व्हॅल्यू टाकूया. विच व्हॅल्यू? P, this value, substituting the value of P in equation 4. In this equation we get काय मिळेल आपल्याला? W max is equal to minus integration V1 to V2 nRT dV upon V. This dV upon V means 1 upon V dV. याला असं सुद्धा लिहू शकतो किंवा dV upon V सुद्धा लिहू शकतो. So W max is equal to minus integration V1 to V2 nRT 1 upon V dV. So here now n is the number of moles. n काय आहे? number of moles, and number of moles constant आहेत. R is the gas constant and temperature T is constant. Why? Because the process is isothermal. प्रोसेस कशी आहे? आयसोथर्मल आहे, आणि आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतो. सो देअरफॉर हिअर NRT इज कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन होत नाही, त्यामुळे त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं. काय मिळेल मग बघा इथे? सो देअरफॉर W max is equal to minus NRT integration V1 to V2 dV upon V. dV upon V. Okay, because temperature is constant, R constant and N constant. So therefore W max is equal to minus NRT. W max is equal to minus NRT इंटिग्रेशन काय आलं बघायचं? dV upon V चं इंटिग्रेशन काय आलं? नॅचरल लॉग V. नॅचरल लॉग V. इंटिग्रेशन काय आलं बघा? इंटिग्रेशन ऑफ दिस फॅक्टर इज नॅचरल लॉग V. ओके, तिथे नॅचरल लॉग दिलेला आहे, तो व्यवस्थित समजून घ्या. सो W max इज इक्वल टू मायनस NRT. इन म्हणजे काय? इन म्हणजे नॅचरल लॉग. नॅचरल लॉग इंटू ब्रॅकेट V. लिमिट्स काय आहेत? V1 टू V2. आता लिमिट्स डोनेट करतो. लिमिट्स डोनेट केल्यानंतर मध्ये साइन येईल मायनस. ओके, सो फायनल स्टेट आधी घ्यायचे, नंतर इनिशियल स्टेट. फायनल स्टेट काय आहे? V2, आणि इनिशियल स्टेट काय आहे? V1. सो देअरफॉर W max इज इक्वल टू मायनस NRT इंटू ब्रॅकेट नॅचरल लॉग V2 मायनस नॅचरल लॉग V1. ओके, सो दिस इज बाय डोनेटिंग लिमिट्स डोनेट केल्यानंतर. आता मी काय करतो? नॅचरल लॉग कॉमन काढतो, आणि नॅचरल लॉग कॉमन काढल्यानंतर मायनसचं काय होईल? डिवायडेशन होईल. सो देअरफॉर W max इज इक्वल टू मायनस NRT नॅचरल लॉग V2 अपॉन V1. का डिवाइड झालं? V2 अपॉन V2 डिवाइड बाय V1 का झालं? कारण नेगेटिव्ह साईन आहे. ज्यावेळेस आपण लॉग घेतो त्यावेळेस डिवाइड असेल तर त्याचं सबस्ट्रॅक्शन होतं, आणि मल्टिप्लिकेशन असेल तर त्याचं काय होतं? प्लस होतं. बरोबर आहे, लॉगमध्ये आपण रूल पाहिलेला आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर लॉग घेतल्यानंतर प्लस होतं, आणि डिवायडेशन असेल तर लॉग घेतल्यानंतर मायनस होतं. तो इथे मायनस आहे, त्यामुळे डिवाइड झालेला आहे नॅचरल लॉग कॉमन काढल्यानंतर. सो देअरफॉर W max, आता नॅचरल लॉगचं कन्वर्जन लॉग टू दी बेस 10 मध्ये करताना पूर्ण फॅक्टरला 2.303 ने मल्टिप्लाय करावं लागतं. सो देअरफॉर W max इज इक्वल टू मायनस 2.303 NRT लॉग टू दी बेस 10 V2 अपॉन V1. इथे नॅचरल लॉगचं कन्वर्जन कशामध्ये झालं? लॉग टू दी बेस 10 मध्ये झालं, बाय मल्टिप्लाइंग all the factors by 2.303. So final equation is W max is equal to minus 2.303 NRT log to the base 10 V2 upon V1. This is the equation. Okay, equation number 5. आता आपल्याला इथे व्हॉल्यूमच्या जागेवरती प्रेशर घ्यायचं आहे. सो अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ मध्ये काय पाहिलं आपण? व्हॉल्यूम ऑफ गिवन अमाउंट ऑफ गॅस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस. बरोबर आहे. सो देअरफॉर अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर P1 V1 इज इक्वल टू P2 V2. बरोबर आहे. 11th स्टँडर्डला स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये बॉइल्स लॉ पाहिलेला आहे. अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर P1 V1 इज इक्वल टू P2 V2. सो देअरफॉर V2 अपॉन V1 काय येईल? देअरफॉर V2 अपॉन V1 इज इक्वल टू P1 अपॉन P2. So by replacing V2 upon V1 in equation 5 मध्ये V2 upon V1 आहे, त्याच्या जागेवरती रिप्लेस काय करायचं आहे? P1 upon P2. Then we get replacing V2 upon V1 in equation 5 by P1 upon P2, we get final equation, that is W max is equal to minus 2.303 NRT log to the base 10 P1 upon P2. This is equation number 6. So equation 5 and 6 are expression for work done in reversible isothermal process. ओके, आणि हे जे वर्क डन आहे ते कसं आहे? मॅक्सिमम वर्क.
दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डेरिवेशन 2 मार्कला. आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हे 2 फॉर्म्युले इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6. इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ओके. नाउ व्हॉट इज इंटरनल एनर्जी? इंटरनल एनर्जी इट इज डिफाईन ॲज प्रत्येक सबस्टन्स हा एनर्जीने तयार झालेला असतो. बरोबर आहे. एव्हरी सबस्टन्स इज असोसिएटेड विथ अ डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी and this energy stored in a substance is called internal energy. प्रत्येक सबस्टन्समध्ये एनर्जी असते आणि ती एनर्जी त्या सबस्टन्समध्ये स्टोर्ड राहिलेली असते आणि त्या एनर्जीला काय म्हणतात? इंटरनल एनर्जी. व्हेरी सिम्पल डेफिनेशन. एव्हरी सबस्टन्स इज असोसिएटेड विथ अ डेफिनाइट अमाउंट ऑफ एनर्जी. Every substance is associated with a definite amount of energy. This energy is stored in a substance is called internal energy and it is denoted by symbol capital U. U म्हणजे इंटरनल एनर्जी. आणि इंटरनल एनर्जी काय आहे? स्टेट फंक्शन आहे. डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. इट इज द डेफिनेशन ऑफ इंटरनल एनर्जी. इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके. आता पुढचा क्वेश्चन आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन इंटरनल एनर्जी. शॉर्ट नोट इम्पॉर्टंट नाही आहे तरीसुद्धा बघा इथे, राईट अ शॉर्ट नोट ऑन इंटरनल एनर्जी. मग पहिलाच पॉईंट आहे डेफिनेशन. एव्हरी सबस्टन्स इज असोसिएटेड विथ अ डेफिनाइट अमाऊंट ऑफ एनर्जी. द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम इज मेड अप ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी. इंटरनल एनर्जी, सिस्टीमची इंटरनल एनर्जी कशाने बनलेली असती? सो द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम इज मेड अप ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. And the change in internal energy is given as change in internal energy. It is indicated by delta U, and it is nothing but final internal energy minus initial internal energy. So the change in internal energy is given as delta U is equal to U2 minus U1, where U1 and U2 are internal energies of initial and final states. Okay, initial and final states. Now here point number 3, U is a state function. U का आहे? U is a state function. Sorry, U is a state function. आपण स्टेट फंक्शनची डेफिनेशन पाहिलेली आहे. द प्रॉपर्टी ऑफ सिस्टम विच डिपेंड्स ऑन इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट अँड डज नॉट डिपेंड्स ऑन पाथ कनेक्टिंग टू स्टेट्स. इट इज नोन ॲज स्टेट फंक्शन. सो इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. U is a state function and extensive property. What is extensive property? The property of system which depends on total amount of matter present in a system. It is known as extensive property. So internal energy is a state function and extensive property. As transfer of energy as heat or work. एनर्जी ट्रान्सफर होते कुठल्या फॉर्ममध्ये? एक तर हीट या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते किंवा वर्क या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते. ॲज ट्रान्सफर ऑफ एनर्जी ॲज हीट ऑर वर्क फ्रॉम द सिस्टीम वुड चेंज इट्स इंटरनल एनर्जी. सिस्टीम एनर्जी ट्रान्सफर करते कुठल्या फॉर्ममध्ये? हीट किंवा वर्क. आणि हीट आणि वर्क फॉर्ममध्ये एनर्जी ट्रान्सफर झाल्यामुळे त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होते? चेंज होते. अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी ॲज हीट ऑर वर्क फ्रॉम द सिस्टीम वुड चेंज इट्स इंटरनल एनर्जी. टू नो डेल्टा यू द एनर्जी ॲब्झॉर्ब ऑर रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम इज टू बी डिटरमाइन. जर तुम्हाला डेल्टा यूची व्हॅल्यू डिटरमाइन करायची असेल तर दिलेली सिस्टीम एनर्जी ॲब्झॉर्ब करते का लॉस करते हे तुम्हाला डिटरमाइन करणं गरजेचं आहे. टू नो डेल्टा यू, टू नो चेंज इन इंटरनल एनर्जी. डेल्टा यू मीन्स चेंज इन इंटरनल एनर्जी. टू नो चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज डेल्टा यू. द एनर्जी ॲब्झॉर्ब ऑर रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम इज टू बी डिटरमाइन. दिलेली सिस्टीम हीट ॲब्झॉर्ब करते का ती हीट रिलीज करते हे डिटरमाइन करणं खूप महत्त्वाचं असतं. मग आता बघा इथे 2 फॅक्टर दिलेले आहेत. एनर्जी ॲब्झॉर्ब झाल्यानंतर काय होतं? इंटरनल एनर्जी, सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. आणि जर सिस्टीम हीट एनर्जी रिलीज करत असेल तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. सो पॉईंट नंबर ए, 5th पॉईंटमधला ए पॉईंट, द एनर्जी ट्रान्सफर टू द सिस्टीम बाय हिटिंग ऑर परफॉर्मिंग वर्क ऑन सिस्टीम. जर सिस्टीमवरती वर्क डन होत असेल तर काय होतं? द एनर्जी ट्रान्सफर टू द सिस्टीम. सिस्टीमवरती वर्क डन जर करायचं असेल तर सिस्टीमला एनर्जी द्यावी लागेल. द एनर्जी ट्रान्सफर टू द सिस्टीम बाय हीटिंग ऑर परफॉर्मिंग वर्क ऑन द सिस्टीम. आणि दुसरी केस काय दिली आहे? द एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम.
जर सिस्टीमकडून एनर्जी ट्रान्सफॉर्म होत असेल, द एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम बाय कुलिंग ऑर बाय परफॉर्मिंग वर्क ऑन द सराउंडिंग. बरोबर आहे. सिस्टीमकडून जर एनर्जी ट्रान्सफर होत असेल तर त्या सिस्टीमला कूल करावं लागतं किंवा सिस्टीमकडून सराउंडिंगवरती वर्क डन करावं लागतं. सो दीज आर द टू फॅक्टर. एनर्जी ॲब्झॉर्ब होते का रिमूव्ह होते, त्याच्यावरून आपल्याला डेल्टा यू कळतो. ओके, सो दिस इज इंटरनल एनर्जी. हे लक्षात इम्पॉर्टंट नाही आहे, विचारलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा लक्षात ठेवा. नेक्स्ट पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. स्टेट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. 4 स्टेटमेंट आहेत. चारीच्या चारी लक्षात ठेवल्या तरी चालतील. स्टेट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक दरवर्षी क्वेश्चन विचारला जातो. स्टेट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक किंवा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. डिराइव द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि इथे इक्वेशन दिलेलं आहे. ते इक्वेशनसुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो व्हॉट आर दी स्टेटमेंट. आपण पाहिले 10th स्टँडर्डला काय पाहिले. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड हाऊ एव्हर इट मे बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. दॅट इज नोन एज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. सो स्टेट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. पहिली स्टेटमेंट काय बघा. द टोटल एनर्जी ऑफ अ सिस्टीम अँड सराउंडिंग रिमेन्स कॉन्स्टंट when the system changes from an initial state to final state. ज्या वेळेस सिस्टीम इनिशियल स्टेटकडून फायनल स्टेटकडे काय होते, चेंज होते, त्यावेळेस त्या सिस्टीमची आणि सराउंडिंगची टोटल एनर्जी कशी असते, कॉन्स्टंट. दिस इज द फर्स्ट स्टेटमेंट. एकदम सोपी स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे परत बघा, इम्पॉर्टंट पार्ट आहे, त्यामुळे हा स्टेटमेंट तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत करायच्याच आहेत. द टोटल एनर्जी ऑफ अ सिस्टीम and surrounding remains constant when the system changes from an initial state to final state. This is the first statement. Second statement 10th standard ला पाहिलेली आहे. सोपी स्टेटमेंट आहे. energy is neither created nor destroyed and can only be converted from one form to another. दिस इज द सेकंड स्टेटमेंट. किंवा हे जरी आठवलं नाही तर काय म्हणायचं आहे, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड हाऊ एव्हर इट मे बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इन टू अनदर फॉर्म. दॅट इज द सेकंड स्टेटमेंट. काय दिलं बघा सेकंड स्टेटमेंट. एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड अँड कॅन ओनली बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. इट इज द सेकंड स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. थर्ड स्टेटमेंट काय बघा. एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. युनिवर्स विश्वाची एनर्जी कशी असते, कॉन्स्टंट असते. युनिवर्सची एनर्जी इन्क्रीज होत नाही, डिक्रीज होत नाही. म्हणजेच युनिवर्सची एनर्जी कशी असते, कॉन्स्टंट असते. एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. बाकी काही आठवलं नाही तरी हे लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. संपले, 1 मार्क मिळाला. आणि शेवटची चौथी स्टेटमेंट काय आहे. द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. टोटल इंटरनल एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. आपण आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे पाहिलेलं आहे. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय, ज्या सिस्टीममध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. सिस्टीमकडून सराउंडिंगकडे आणि सराउंडिंगकडून सिस्टीमकडे हीट ट्रान्सफर होत नाही, त्याला म्हणायचं आहे आयसोलेटेड सिस्टीम. माहिती आहे ना, गरम चहाला थर्मस फ्लास्कमध्ये ठेवल्यानंतर हीट ट्रान्सफर होते का, नाही, त्याला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. सो the total internal energy of an isolated system is constant. That is the fourth statement. Okay. Now, mathematical expression for first law of thermodynamics. काय दिले बघा. Explain mathematical formulation of the first law of thermodynamics. First law of thermodynamics. So, mathematical expression or mathematical formulation. काय important आहे हा part. A system exchange energy with its surrounding. सिस्टीम एनर्जी एक्सचेंज करते कोणाबरोबर, सराउंडिंग बरोबर. आयदर बाय ट्रान्सफर ऑफ हीट और बाय डुईंग वर्क. एनर्जी एक्सचेंज होते कुठल्या फॉर्ममध्ये, हीट ट्रान्सफर करून किंवा वर्क डन करून एनर्जी एक्सचेंज होते. अ सिस्टीम एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग आयदर बाय ट्रान्सफर ऑफ हीट और बाय डुईंग वर्क. अँड एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम. जर सिस्टीमने एनर्जी ॲब्झॉर्ब केली तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. अँड एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम इन्क्रीज इट्स इंटरनल एनर्जी. आणि सिस्टीमने जर हीट रिलीज केली तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी डिक्रीज होईल. सो सेकंड पॉईंट, अँड एनर्जी ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम
increase its internal energy, and on the other hand energy is removed by the system, decrease its internal energy. बरोबर आहे. मग समजा Q ही हीट आहे, एनर्जीच्या फॉर्ममध्ये हीट आहे. सपोज Q इज हीट सप्लाइड टू द सिस्टम. समजा सिस्टीमला सप्लाइड केलेली हीट काय आहे, Q आहे, आणि त्या सिस्टीमने केलेलं वर्क डन W आहे. वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. कोणी सिस्टीमने वर्क डन केले कोणावरती, सराउंडिंगने. किती वर्क डन केले, W. परत एकदा तिसरा पॉईंट बघा, तिसरा पॉईंट महत्त्वाचा आहे. सपोज Q इज हीट सप्लाइड टू द सिस्टीम. मग सिस्टीमला जर हीट सप्लाइड केली तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल, आणि इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाल्यानंतर ती सिस्टीम वर्क डन करेल, आणि त्या सिस्टीमने वर्क डन केलं कोणावरती, वर्क डन केलं सराउंडिंगवरती वर्क डन केलं. सो सपोज Q इज हीट सप्लाइड टू द सिस्टीम अँड W इज वर्क डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग. वर्क इज डन ऑन द सिस्टीम, सॉरी वर्क इज, चुकीचं बोललो मी इथे बघा. समजा सिस्टीमला हीट सप्लाइड केली, सिस्टीमला काय केली, हीट सप्लाइड केली. कोणी हीट सप्लाइड केली, सराउंडिंगमधून हीट सप्लाइड कोणाकडे केली, सिस्टीमकडे. त्यामुळे सराउंडिंगने सिस्टीमवरती वर्क डन केलं. तिसरा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. जर एनर्जी सिस्टीम एनर्जी ॲब्झॉर्ब करत असेल तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल, आणि सिस्टीम जर हीट रिमूव्ह करत असेल तर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी डिक्रीज होईल. बरोबर आहे. मग समजा Q एवढी हीट सप्लाइड केलेली आहे कोणाला, सिस्टीमला. कुठून सप्लाय केली, सराउंडिंगकडून सिस्टीमकडे हीट सप्लाइड केली. बरोबर आहे. म्हणजे सराउंडिंगने सिस्टीमवरती वर्क डन केलं. मग बघा, सपोज Q इज हीट सप्लाइड टू द सिस्टीम अँड W इज वर्क डन ऑन द सिस्टीम बाय सराउंडिंग. सराउंडिंगने सिस्टीमवरती वर्क डन केलं. सो द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम वुड इन्क्रीज. सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल. सो इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम इज इक्वल टू, आता ही इन्क्रीज झालेली इंटरनल एनर्जी कोणाच्या एवढी येईल, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू द सम ऑफ द क्वांटिटी ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम अँड अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टीम. मग सिस्टीमला सप्लाइड केलेली हीट आणि सिस्टीमवरती केलेलं वर्क या दोघांचं समेशन म्हणजेच काय, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी, अँड दॅट इज इंडिकेटेड बाय डेल्टा यू. डेल्टा यू इज इक्वल टू Q प्लस W. डेल्टा यू काय, डेल्टा यू इज इक्वल टू Q प्लस W, बिकॉज increase in internal energy of the system is equal to sum of the quantity of heat supplied to the system, that is Q, and amount of work done on the system, that is W. Okay, so delta U is equal to Q plus W, where delta U is an increase in internal energy of the system. आणि हे इक्वेशन इम्पॉर्टंट आहे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. इक्वेशन लक्षात ठेवा. डेल्टा यू इज इक्वल टू Q प्लस W. ओके, नेक्स्ट आपल्याला इथे बघायचं आहे पुढचा पार्ट. सॉरी, पुढे दिलेला आहे फॉर इन्फानेटेसिमल चेंज. मग इन्फानेटेसिमल जर चेंजेस होत असेल तर चेंज इन इंटरनल एनर्जी काय येईल, पाचवा पॉईंट. फॉर इन्फानेटेसिमल चेंजेस DU, डेल्टाच्या जागेवरती D घ्यायचं आहे. DU इज इक्वल टू DQ प्लस DW. हे इक्वेशन लक्षात न ठेवा, आधी झालेले इक्वेशन ते लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पॉईंट इज एक्सप्लेन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक फॉर द फॉलोइंग प्रोसेसेस. वेगवेगळ्या प्रोसेससाठी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक एक्सप्लेन करा. मग 4 प्रोसेस आहेत, ते 4 प्रोसेस बघितल्यानंतर आपण थांबूया. एक्सप्लेन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक फॉर व्हेरियस प्रोसेसेस. पहिला आहे आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय, ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं त्याला म्हणतात आयसोथर्मल प्रोसेस. सो मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय आहे, द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक इज डेल्टा यू इज इक्वल टू Q प्लस W. The mathematical expression for first law of thermodynamic is delta U is equal to Q plus W. So in isothermal process temperature is constant and therefore internal energy is constant. मग isothermal process मध्ये डेल्टा यू कॉन्स्टंट, टेम्परेचर कॉन्स्टंट असतं म्हणजे डेल्टा यू इज इक्वल डेल्टा टी इज इक्वल टू 0, आणि डेल्टा टी 0 असल्यामुळे डेल्टा यू पण कसा येतो, 0 येतो. सो इन आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर इज कॉन्स्टंट अँड देअरफॉर इंटरनल एनर्जी इज कॉन्स्टंट. हेन्स डेल्टा यू इज इक्वल टू 0. देअरफॉर ही व्हॅल्यू आता वरच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली, डेल्टा यू इज इक्वल टू 0, तो काय येईल, 0 इज इक्वल टू Q प्लस W. देअरफॉर W इज इक्वल टू मायनस Q और W इज इक्वल टू Q. W is equal to minus Q or minus W is equal to Q. Thus, the heat absorbed by the system is entirely used for doing work on the surrounding. Thus, the heat absorbed
by the system is entirely used for doing work on the surrounding when work is done on the system by surrounding. सिस्टीम रिलीज हीट, ज्यावेळेस सिस्टीम वरती वर्कडन होत असेल, कोण करत असेल, सराउंडिंग करत असेल, त्यावेळेस सिस्टीम हीट काय करेल, ॲब्झॉर्ब करेल. द हीट ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम इज एंटायरली यूज फॉर डुईंग वर्क ऑन द सराउंडिंग when work is done on the system by the surrounding. सिस्टीम रिलीज हीट, त्यावेळेस सिस्टीम काय करेल, हीट रिलीज करेल. ओके. सो ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी बघा काय आहे. Adiabatic process, the mathematical expression of first law of thermodynamic is काय आहे, delta U is equal to Q plus W. Delta U is equal to Q plus W. In adiabatic process, there is no exchange of heat between system and surrounding. Adiabatic process मध्ये system आणि surrounding मध्ये heat exchange होत नाही. Okay. Hence, Q is equal to 0. In adiabatic process, Q is equal to 0 because there is no exchange of heat between system and surrounding. So hence Q is equal to 0. Therefore delta U is equal to 0 plus W. का Q is equal to 0 आला ना. Delta U is equal to Q plus 0 plus W. Therefore delta U is equal to W or minus delta U is equal to minus W. बरोबर आहे. आता इथे मायनस डेल्टा यू म्हणजे काय, इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. आणि मायनस डब्ल्यू म्हणजे काय, सिस्टीम सराउंडिंगवरती वर्कडन करते. काय सांगितले, वर्कडन नेगेटिव्ह केव्हा येतं, ज्यावेळेस सिस्टीम सराउंडिंगवरती वर्कडन करतो त्यावेळेस वर्कडन नेगेटिव्ह. आणि वर्कडन पॉझिटिव्ह केव्हा येतं, ज्यावेळेस सराउंडिंग सिस्टीमवरती वर्कडन करतं त्यावेळेस वर्कडन पॉझिटिव्ह येतो. मग काय दिले बघा, दस इन ॲडियाबॅटिक प्रोसेस इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम डिक्रीजेस when work is done by the system on the surrounding. Okay, this is the adiabatic process. Isochloric process मध्ये काय बघा, in isochloric process mathematical expression पहिलं काय, mathematical expression of first law of thermodynamic is delta U is equal to Q plus W. Delta U is equal to Q plus W. So since आपल्याला माहिती आहे what is W, work done काय आहे, W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही, हे आपण एक्सप्रेशन प्रूव्ह केलेलं आहे. सिन्स W इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही, देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू, डब्ल्यूची व्हॅल्यू टाकल्यानंतर काय येईल, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. बरोबर आहे. आता आयसोकोरिक प्रोसेस मीन्स वॉट, द प्रोसेस इन विच वॉल्यूम ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट. In isochoric process, the volume of the system is constant. Hence, delta V is equal to 0. Delta V कसा येईल, 0. कुठल्या प्रोसेसमध्ये, आयसोकोरिक प्रोसेसमध्ये. म्हणजेच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक काय येईल, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही. क्यू व्ही मीन्स हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉट इज मीन बाय क्यू व्ही, हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, दॅट इज नोन ॲज क्यू व्ही. सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही बिकॉज डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. मग डेल्टा व्ही 0 येत असेल तर पी एक्सटर्नल डेल्टा व्ही काय येईल, 0 येईल. सो देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू व्ही. दस अ चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इज ड्यू टू हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग चेंज इन इंटरनल एनर्जी काय येते, क्यू येते. दस चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इज ड्यू टू हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना, वेअर क्यू व्ही इज हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. U is state function. U काय आहे, इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. मग इंटरनल एनर्जी जर स्टेट फंक्शन असेल तर क्यू व्ही पण काय असेल, क्यू व्ही सुद्धा काय असेल, स्टेट फंक्शन. U इज स्टेट फंक्शन, देअरफॉर क्यू व्ही इज ऑल्सो स्टेट फंक्शन. दिस इज आयसोकोरिक प्रोसेस. नाव आयसोबेरिक प्रोसेस. आयसोबेरिक प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतो. ओके. सो द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक इज डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. आता ओपन कंटेनरमध्ये ज्या केमिकल रिॲक्शन्स होतात त्या प्रेशर कॉन्स्टंट असताना होतात, कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर असताना. केमिकल रिॲक्शन्स आर कॅरिड आउट इन द ओपन कंटेनर. केमिकल रिॲक्शन्स आर कॅरिड आउट इन द ओपन कंटेनर्स अंडर कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इन सच रिॲक्शन्स डेल्टा व्ही इज नॉट इक्वल टू 0. आणि अशा रिॲक्शनमध्ये ओपन कंटेनरमध्ये ज्या रिॲक्शन होतात त्या रिॲक्शनमध्ये डेल्टा व्ही 0 नसतो. ओके. सो देअरफॉर सिन्स डब्ल्यू इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे आत्ताच पहिले डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही, बरोबर आहे ना. सो देअरफॉर ही व्हॅल्यू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिकमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येईल, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू पी. क्यू पी मीन्स हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि व्हॉट इज क्यू व्ही,
QV means heat transfer at constant volume and QP means heat transfer at constant pressure. So therefore delta U is equal to QP minus P external delta V. So therefore QP is equal to delta U plus P external delta V. कारण मायनस P external delta V लेफ्टला घेतल्यानंतर लेफ्टला घेतल्यानंतर काय येईल QP is equal to delta U plus P external delta V, where QP is heat transfer at constant pressure, U being state function. U का आहे स्टेट फंक्शन आहे. सो therefore QP is also स्टेट फंक्शन. मग QP सुद्धा काय असेल स्टेट फंक्शन. ओके, सो दिस इज टुडेज पार्ट. इम्पॉर्टंट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इम्पॉर्टंट होता. मॅक्सिमम वर्क डनचं एक्सप्रेशन इम्पॉर्टंट होतं. ओके, थँक्यू.